स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षेमध्ये कधी कधी एका पर्टिक्युलर स्वरूपाचा प्रश्न विचारला जातो. प्रश्न बघा काय आहे. ए अधिक बी अधिक सी म्हणजे 3 संख्या दिलेल्या आहेत, त्यांची बेरीज बरोबर ए गुणिले बी गुणिले सी म्हणजे त्यांचा गुणाकार असे दिले असेल तर ए बी सीच्या किमती कोणत्या असतील. आता तुमच्या डोक्यामध्ये येत असेल की 1, 2 आणि 3 जर मी घेतलं, बघा ना, आता एच्या ठिकाणी मी 1 घेतलं, बीच्या ठिकाणी 2 घेतलं आणि सीच्या ठिकाणी 3 घेतलं, तर या 1, 2 आणि 3 ची बेरीज 6 येते. तोच 1 आणि 2 आणि 3 यांचा गुणाकार देखील येतो. बघा ना, 1 गुणिले 2 2 बेत्रिक 6 म्हणजे 6 बरोबर 6 म्हणजे ए ची किंमत 1, बी ची किंमत 2, सी ची किंमत 3. पण अजून एक आहे बघा, हे तर झालं पहिलं. अजून काय येऊ शकतं, तर मी जर -1, -2, -3 घेतलं म्हणजे ए ची किंमत -1, बी ची किंमत -2, सी ची किंमत -3, तोच त्यांचा गुणाकार पण येतो. बघा, जर मी असं केलं, मला सांगा -1, -2, -3 -6 येतं की नाही. मग तसंच 3 दुने 6, 6 एके 6 आणि वजाचं चिन्ह. बघा, म्हणजे एक दुसरी किंमत झाली. आता तिसरी किंमत अजून एक येऊ शकते, ती म्हणजे -1 अधिक 0 अधिक 1. बघा ना, -1 अधिक 1 शून्यच येणार ना. इथे पण बघा, -1 गुणिले 0 गुणिले 1 म्हणजेच याचं उत्तर पण 0, याचं उत्तर पण 0. म्हणजे ए ची किंमत -1, बी ची किंमत 0, सी ची किंमत 1. यासाठी पण हे समान राहतं. येते का लक्षात? तर या गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न विचारला जातोच आणि व्यवस्थित लक्षात ठेवून नोट डाऊन करून ठेवा. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा.